नाशिक जिल्ह्यामध्ये आज 3 मोठ्या नेत्यांच्या सभा। पंतप्रधान मोदींची दिंडोरीमध्ये सभा। उद्धव ठाकरे आणि शरद पवारही नाशिकमध्ये प्रचार करणार। कांदा प्रश्न केंद्रस्थानी असणार का याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये रोड शो। ईशान्य मुंबईमधील वाहतुकीमध्ये बदल। एलबीएस मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात राज ठाकरेंना भेटणार। मुंबईमधील मतदानाच्या आधी राज ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात येते का याकडे लक्ष। 4 जून नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष विलीन होणार। पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी 40 तासांनंतरही शोधकार्य सुरूच। अजूनही काही जण अडकल्याची भीती। पेट्रोल पंपावरील सर्व इंधन रिकामं करण्याची प्रक्रिया पूर्ण। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। अवकाळीमुळे नांदेड, बारामती आणि नाशिकच्या सुरगण्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान। महाराष्ट्रामधील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक। उजनी धरणाची पातळी खालावल्यानं हेमाडपंथी पंदिरं दिसू लागली। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत खुला होणार। घाटातील वाहतूक कोंडीपासून होणार सुटका। आंध्र प्रदेशमधल्या बापटला जिल्ह्यामध्ये बसची लॉरीला धडक। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू। पूर्णपणे कंगाल झालेला पाकिस्तान आता सर्व सरकारी कंपन्या विकणार। IMF कडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहनवाज शरीफ यांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।